नमस्कार मित्रांनो, आज आपण यूज ऑफ इंटरनेट फॉर एज्युकेशन या विषयावरती काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की इंटरनेट नेमकं काय असतं. तर इंटरनेट ही अशी सुविधा आहे की ज्याच्या मार्फत एखादी व्यक्ती जगाशी कनेक्ट झालेली असते. तर या बाबतीत ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत किंवा याच्या पाठीमागे जे महत्त्वाचे घटक आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नमस्कार, मी विकास बोचरे. आजच्या या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. तर या घटकामध्ये आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ नेटवर्क्स, त्याच्यानंतर कम्प्युटर कनेक्शन विथ इंटरनेट, आपण कसं इंटरनेटशी कनेक्ट होतो, त्याच्यानंतर कनेक्शन टाईप्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर युजेस ऑफ इंटरनेट, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण कोणत्या कोणत्या सुविधा उपभोगतो आहोत. त्यानंतरचा घटक आहे ईमेल, ज्याच्या थ्रू थोडक्यात आपण या गोष्टीला आपण इंटरनेटचा पासवर्डसुद्धा म्हणू शकतो की आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला एंट्री करायची असल्यास ईमेल हा अतिशय गरजेचा आहे. तर तो ईमेल कसा पाठवायचा, तो जनरेट कसा करायचा, त्याबद्दल आपण प्रायोगिक तत्वावर माहिती पाहणार आहोत. त्यानंतर येतात ब्राउझर्स, त्याच्याबद्दल आपण डिटेल पाहूया. त्याच्यानंतर आपल्या ज्या इम्पॉर्टंट एज्युकेशन साईट्स आहेत त्या साईट्सच्या बाबतीत आपल्याला माहिती घ्यायची आहे, जसं की स्टुडंट पोर्टल असेल, स्कूल पोर्टल असेल, MDM असेल, या शाळासिद्धी असेल, या साईटच्या बाबतीत आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि सर्वात शेवटी वर्ड आणि एक्सेल याचं आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. तर चला तर मग पुढचा या ठिकाणी बघा टाईप्स ऑफ नेटवर्क्स आहेत. तर सर्वात छोटं जे नेटवर्क आहे ते आहे पॅन. तर पॅन म्हणजे काय, तर पर्सनल एरिया नेटवर्क. हे आपण नेटवर्कमधलं सगळ्यात छोटं साधन आपण समजू शकतो. पॅन म्हणजे काय, आता समजा आपण याच्यासाठी मोबाईल आपला गृहीत धरूया की आपल्या मोबाईलवर आपण स्वतः काम करतो आणि तो मोबाईल आपण वापरतो, त्याच्यावरचं इंटरनेट वापरतो. तर याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मोबाईल पॅनचं बेस्ट एक्झाम्पल आपण मोबाईल असं गृहीत धरू शकतो. त्याच्यानंतरचा थोडासा मोठा नेटवर्क एरिया येऊ शकतो, तो म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. हे एरिया नेटवर्क तुमच्या 4-5 घरांमधली जोडणी असू शकते. अशा प्रकारच्या तुमच्या 3 घरामध्ये कम्प्युटर असेल ते एकमेकांना जोडलेले असतात. किंवा तुमची एखादी बिल्डिंग असेल, बरोबर, त्या बिल्डिंगमध्ये अशा प्रकारची घरं आहेत आणि ते घरं जर एका नेटवर्कने जोडलेली असेल, आपण पाहतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गेटवरती एक कर्मचारी बसलेला असतो आणि त्या कर्मचाऱ्याकडे एक डिव्हाइस असतं. त्या डिव्हाइसला नंबर दाबला की आपल्या ज्या घरामधला तो कस्टमर आहे किंवा जी व्यक्ती रिलेटिव्ह त्या घरातली आहे त्या बरोबर त्या घराला तो कॉल जातो आणि ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा चेहरा डिरेक्टली त्या घरातल्या व्यक्तीला दाखवू शकते की ही व्यक्ती तुमच्याकडे आली आहे काय. तर त्या सिस्टीमला आपण म्हणू शकतो लोकल एरिया नेटवर्क. आता लोकल एरिया नेटवर्कपेक्षा थोडा मोठा जो आहे तो आहे कम्युनिटी एरिया नेटवर्क. म्हणजे काय, आपण पाहतो मोठ्या मोठ्या सोसायटीजमध्ये एक बिल्डिंग नसता, अशा 3-4 बिल्डिंग्स असतात आणि ह्या 3-4 बिल्डिंग ज्यावेळेस एकमेकांना कनेक्टेड असतात त्या कनेक्टेड होतात कम्युनिटी एरिया नेटवर्कने. म्हणजे काय, पर्सनल एरिया नेटवर्क सगळ्यात छोटा, त्याच्यापेक्षा लॅन, त्याच्यापेक्षा कॅन हा थोडासा मोठा, आणि त्याच्यापेक्षा मोठा आपण पाहणार आहोत मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. म्हणजे एखाद्या शहरामध्ये आपण पाहतो की आपल्या संभाजीनगर शहरामध्ये हातवे जे आहे, बऱ्याचशा शहरामध्ये असेल, हातवे असेल किंवा एअरटेल असेल, हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. हे कशाने जोडलेले असतात एकमेकांना, मॅनने. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे एका जागेपेक्षा जास्त जागा जर जॉईंट असेल किंवा खूप ठिकाणचा एरिया आपल्याला कव्हर करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण मॅनचा वापर करतो. याची शक्यता 100 किलोमीटरचा परिघ याचा अंतर्गत येऊ शकतो. आणि सर्वात मोठं ज्याच्याविषयी आपण आतापर्यंत हा सगळा उहापोह करतोय ते आहे नेटवर्क. त्याला आपण वॅन म्हणतो, वाईड एरिया नेटवर्क. यालाच म्हणतात इंटरनेट. हे सगळे इंटरनेटचेच भाग आहेत, पण याचा एरिया ॲज कम्पेअर टू वॅनचा एरिया या सगळ्या एरियांपेक्षा मोठा आहे.
याचं आपण परीघ जे आहे ते आपण द अर्थ समजू शकतो. आलं लक्षात? आता परत एकदा रिव्हिजन घेऊया. पॅन म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क, म्हणजे माझं स्वतःपुरतं. लॅन जे आहे माझ्या बिल्डिंग पुरतं किंवा जे माझी सोसायटी आहे त्या सोसायटी पुरतं. त्याच्यापेक्षा मोठं असेल कॅन, कम्युनिटी एरिया नेटवर्क. त्याच्यापेक्षा मोठं असेल मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, म्हणजे एखाद्या शहरासाठी. आणि याच्यापेक्षाही मोठं म्हणजे शहरा टू शहर जोडायचे असेल किंवा देश टू देश जोडायचं असेल तर त्याला म्हणायचं वॅन, वाईड एरिया नेटवर्क. या ठिकाणी आपण नेटवर्कचे प्रकार पाहिले की कशा प्रकारे नेटवर्क एकमेकांना कनेक्ट होतं. आता आपण हे नेटवर्क जे आहे हे नेटवर्क नेमकं आपल्या घरापर्यंत येतं तरी कसं, त्याची एक थोडक्यात माहिती घेऊया. म्हणजे तुम्हाला हा सगळा जो प्रकार आहे की आपलं इंटरनेट चालतं कसं नेमकं ते तुम्हाला कळेल. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आवश्यक आहे स्पेक्ट्रम. आपण ऐकलं असेल की सरकारने 2G स्पेक्ट्रम विकलं, 3G स्पेक्ट्रम विकलं, 4Gचा लिलाव झाला आता स्पेक्ट्रमचा. हे स्पेक्ट्रम म्हणजे काय की ऑथोराईज करतं ते कुणाला, ISPला. ISP म्हणजे काय तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. हे काय करतं, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला ऑथोराईज करतं की तुम्ही इंटरनेट वापरावं आमचं. मग याच्यात वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जसं की जिओ आहे, त्याच्यानंतर एअरटेल आहे, त्याच्यानंतर आता या मोठ्या कंपन्यांकडनं छोटे छोटे प्रोव्हायडर काय करतात, इंटरनेट रेंटने घेतात आणि मग त्यांना आपण छोट्या छोट्या एरियातले काय म्हणू शकतो, इंटरनेट प्रोव्हायडर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. मग ते काय करतात, आपण त्यांच्याकडे गेलो की ते म्हणतात चला असा असा फॉर्म भरा आणि आमचं कनेक्शन घ्या. आता हे कनेक्शन देताना त्यातमध्ये वायरचे प्रकार असतात. TV केबल वायरनं देत असेल किंवा कोॲक्झियल केबल असेल, त्याच्यानंतर ऑप्टिक फायबर केबल असेल, ऑप्टिक फायबर केबल. ह्या सर्व केबलचे प्रकार आहेत. आता ही TV केबल जी आहे हिची स्पीड खूप कमी म्हणजे 100 KB पर्यंत धरा तुम्ही. त्यानंतर कोॲक्झिबल केबलची स्पीड जी आहे ती 1 MBPS किंवा 1 ते 10 MBPS पर्यंत होती त्याची स्पीड. आता ऑप्टिक फायबर केबलची स्पीड तर 5 GB/सेकंद याच्या आसपास किंवा याच्यापेक्षा जास्तही असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याच्यामुळं ऑप्टिक फायबर केबल ही सगळ्यात फास्ट आहे. आता या वायरने आपल्या घरापर्यंत इंटरनेट जोडणी होते त्याला म्हणायचं मोडेम. आता मोडेम म्हणजे काय तर मॉड्युलर अँड डिमॉड्युलर. आता यातला नेमका फरक काय तर ते लक्षात घेऊया आपण की जी वायर असते त्या वायरमध्ये ॲनालॉग सिग्नल असतात आणि हा मोडेम काय करतो आपल्या PCला, हे आपला PC आहे, हा मोडेम आहे, हा मोडेम आपल्या PCला कनेक्शन देतो. आता इथे पाहतो आपण की ॲनालॉगचं या वायरने ॲनालॉग सिग्नल मोडेमला गेले. मोडेम आपल्या PCला कोणते सिग्नल देतो, डिजिटल. इथे लक्षात, मोडेम आपल्या PCला डिजिटल सिग्नल देतात. PC आपण काही डेटा सर्च केला किंवा आपण काही शोधलं ब्राउझरच्या माध्यमातून की तो डिजिटल डेटा परत मोडेमला जातो, मोडेम त्याला कन्वर्ट करतो, ते जातं ॲनालॉग आणि मग अशा प्रकारे या वायरने सर्व्हर रूम असते ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी हा डेटा जातो आणि मग इथनं प्रोसेस होते ती टावरवर, सॅटेलाईटवर आणि मग हा डेटा सॅटेलाईटनं गेल्यानंतर तो या ठिकाणी सर्व्हरला पोहोचतो आणि सर्व्हर परत सिग्नल आपल्या मोडेमला आणि मोडेमनी परत आपल्या कम्प्युटरला या ठिकाणी सिग्नल पोहोचतात. मग आपण या ठिकाणी PCवरती आपलं इंटरनेट चालू करतो. आता आपण आपल्या कम्प्युटरपर्यंत आलेलो आहोत. कम्प्युटरपर्यंत आल्यानंतर पुढची स्टेप काय बघा, आपण PC ऑन करतो आणि PC ऑन केल्यानंतर आपण सर्वप्रथम काय शोधतो तर ब्राउझर. तर ब्राउझर म्हणजे काय
तर ब्राउझर म्हणजे एक ॲप्लिकेशन आहे. इट इज ॲन ॲप्लिकेशन. काय आहे? ॲप्लिकेशन आहे. आता कम्प्युटरमध्ये दोन प्रकारचे ॲप्लिकेशन असतात. एक असतं सिस्टीम ॲप्लिकेशन आणि दुसरं असतं युजर ॲप्लिकेशन. ठीक आहे. तर सिस्टीम ॲप्लिकेशन कोणते आहेत? डॉस आहे, त्याच्यानंतर आपला विंडोज आहे. विंडोज आपण चालू केल्यानंतर जे विंडोजचं चिन्ह येतं ते विंडोज. त्याच्यानंतर लिनक्स हे एक आणि उबंटू हे आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. आता युजर सॉफ्टवेअर कोणते कोणते येईल मग? पीसीवर चालणारे याच्या मदतीनं सिस्टीम सॉफ्टवेअरच्या मदतीनं चालणारे सगळे सॉफ्टवेअर युजर सॉफ्टवेअर, जसे की स्काईप असेल, फेसबुक असेल, त्याच्यानंतर व्हॉट्सअप असेल, नाही का, हे झाले युजर सॉफ्टवेअर. आणि ह्या युजर सॉफ्टवेअरला सिस्टीम सॉफ्टवेअरची गरज असते. जसं की आपल्या मोबाईलमध्ये आपण पाहतो आपल्या सर्वांचे मोबाईल अँड्रॉइड आहे. आता हे अँड्रॉइड काय आहे? अँड्रॉइड आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि याच्यावरती चालणारे फेसबुक, व्हॉट्सॲप, त्याच्यानंतर ट्विटर हे आहेत आपले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग आता ब्राउझरमध्ये आल्यानंतर आपण सर्च करतो सर्च इंजिन आणि मग सर्च इंजिनला आपण कमांड द्यायची की बाबा रे मला सरळची साईट दाखव आणि मग सरळच्या अशा बरोबर लिंक देतात त्या आपण पाहूया पुढच्या ह्याच्यात. आणि मग लिंक दिल्यानंतर आपण एक तर वेबसाईटवर जातो किंवा वेब पोर्टलवर जातो. आता वेबसाईट काय आणि वेब पोर्टल काय ते आपण पुढच्या स्लाईडवरती बघूया. आता या ठिकाणी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की आपण जे कनेक्शन घेतो ते नेमकं कोणत्या प्रकारचं आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर करणं आपण जे कनेक्शन घेत होतो ते कनेक्शन नेमकं कोणत्या प्रकारचं आहे? डायलअप कनेक्शन. आता डायलअप कनेक्शन म्हणजे काय? हे खूप आधी होतं, ज्या ठिकाणी एक नंबर दिला जायचा आपल्या टेलिफोनसारखा, तो नंबर आपल्या इंटरनेटवरनं डायल करायचा आणि मग डायल झाला की तो मोडेम त्या केबलद्वारे सर्व्हिस प्रोव्हायडरला तो नंबर सांगायचे आणि मग तो नंबर व्हेरीफाय झाला की इंटरनेट कनेक्शन डायल अप व्हायचं, म्हणून त्याला डायल अप कनेक्शन म्हणतात. त्यानंतर बघूया डिजिटल सबस्क्रायबर लाईन. आता ही जी डिजिटल सबस्क्रायबर लाईन आहे ही थोडीशी या डायल अपपेक्षा फास्ट, एवढं ज्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवूया. त्याच्यानंतर पुढचं आहे केबल टीव्ही इंटरनेट कनेक्शन. अशा काही टीव्ही आहेत की ज्यांची जी केबल आहे त्या केबलच्या माध्यमातून आपण इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकत होतो, त्यांना म्हणायचं केबल टीव्ही इंटरनेट कनेक्शन. याच्यानंतरचे ॲडव्हान्स एकदम आलेलं आहे सॅटेलाइट इंटरनेट कनेक्शन, वायरलेस इंटरनेट कनेक्शन. त्याला आपण सॅटेलाइट म्हणूया किंवा वायरलेस म्हणूया. आता हे झाले कनेक्शनचे प्रकार. सगळ्यात आधी होतं आपलं डायल अप कनेक्शन, त्याच्यानंतर आलं डिजिटल सबस्क्रायबर लाईन, त्याच्यानंतर आली केबल टीव्ही इंटरनेट, त्याच्यानंतर आलं सॅटेलाइट इंटरनेट आणि वायरलेस इंटरनेट. हे एकाखाली एकच आलेले आहेत. तर हे झाले कनेक्शनचे प्रकार. आता या ठिकाणापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की कनेक्शन कसे आपल्या PC पर्यंत पोहोचले. आता आपण पर्सनल एरिया नेटवर्क वापरतो, मोबाईल वापरतो, त्या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचं इंटरनेट कनेक्शन वापरतोय? तर वायरलेस इंटरनेट कनेक्शन वापरतो. विदाऊट वायर नसलेले वायरलेस. ठीक आहे. आता आपण PC पर्यंत आलो. PC मध्ये आपण ज्यावेळेस ओपन करतो त्यावेळेस आपण एकतर क्रोम नावाचं तुमच्या PC मध्ये सॉफ्टवेअर असेल किंवा मोझिला असेल, एकच मिनिट, किंवा मोझिला असेल, मोझिला क्रोम असेल किंवा मोझिला असेल किंवा ओपेरा असेल. ते आपण पुढच्या स्लाइडवर बघूया की कोणते कोणते ब्राउझर्स आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे.
आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेबसाईट म्हणजे काय आणि वेब पोर्टल म्हणजे काय. तर वेबसाईट म्हणजे ज्या ठिकाणी एकच प्रकारची माहिती मिळते आपल्याला, जसं की फेसबुकची वेबसाईट आहे. वेबसाईट कोणती? www.facebook.com ही फेसबुकची वेबसाईट आहे. आता वेब पोर्टल म्हणजे काय नेमकं? तर वेब पोर्टल म्हणजे ही वेबसाईटच असते, परंतु या वेबसाईटवर, या वेब पोर्टलवर अशा छोट्या छोट्या अजून अशा लिंक दिलेल्या असतात, ज्या की आपल्या एका स्टॉपवरनं आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याला म्हणायचं वेब पोर्टल. जसं की आपलं सरळ एज्युकेशन याचं प्रॅक्टिकल आपण घेणार आहोत पुढे. education.maharashtra.gov.in अशा प्रकारचं आपण गुगल सर्च केलं की आपण आपल्या वेब पोर्टलवर जातो आणि मग त्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला विविध प्रकारचे असे टॅब दिसतील, ते पाहू आपण पुढे. आणि मग टॅब दिसल्यावर इथं हे आहे स्कूलचं, हे आहे MDMचं, हे आहे स्टुडंटचं, हे आहे 25% रिझर्वेशनचं, हे आहे पवित्र. असं म्हणजे एका ठिकाणाहून आपण अनेक साईट्स ज्यावेळेस व्हिजिट करतो त्याला म्हणायचं वेब पोर्टल. ठीक आहे. आता पुढच्या स्लाईडवर बघूया आपण की आपल्याकडे सध्या मार्केटमध्ये कोणते कोणते ब्राउझर्स आहेत, म्हणजे इंटरनेटशी कनेक्ट होणारे ॲप्लिकेशन, थोडक्यात असं आपण गृहीत धरूया. तर सर्वप्रथम आहे इंटरनेट एक्सप्लोरर, त्यांची कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट. हे आपण असंच लक्षात ठेवायचं, कारण काय आहे की ब्राउझर आणि वेंडर हे असं विचारला जाणार, कधी कधी जोड्या विचारल्या जातील की गुगल कुणाचं आहे, गुगल क्रोम कुणाचं आहे तर गुगलचं, मोझिला फायरफॉक्स कुणाचं आहे तर मोझिलाचं, या ठिकाणी हे राहिले. त्याच्यानंतर नेटस्केप कुणाचं आहे तर नेटस्केप कम्युनिकेशनचं, ओपेरा कुणाचं आहे तर ओपेराचं, सफारी कुणाचं आहे तर ॲपलचं. हे ॲपलचे प्रोडक्ट आहेत सफारी. त्यानंतर ओपेराचं ओपेरा, नेटस्केपचं नेटस्केप. हे असे ब्राउझर आहेत, हे ब्राउझरचे प्रकार आहेत आणि त्याचे वेंडर आहेत समोर दिलेले. पुढच्या ठिकाणी पाहूया आपण इंटरनेट आणि इंट्रानेट यातला फरक. आता इंटरनेट म्हणजे काय आणि इंट्रानेट म्हणजे काय, स्पेलिंग तर सारखीच वाटते पण त्याच्यामध्ये फरक आहे. आता इंटरनेट हे कसं असतं तर इंटरनेट हे ग्लोबल असतं, ग्लोबल. मग इंट्रानेट नाही का, तर इंट्रानेटचा एरिया जो आहे तो एरिया, आधी इंटरनेट बघूया आपण. तर इंटरनेट हे ग्लोबल असतं, त्याला IP ॲड्रेस असतो. IP ॲड्रेस म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल, इंटरनेट प्रोटोकॉल IP ॲड्रेस असतो. त्याच्यानंतर हे एवढं काही सिक्युअर नसतं, कोणीही तुमच्या साईटवरती आपण काय म्हणतो त्याला स्पाय म्हणून ते साईट हॅक करू शकतात. त्याच्यानंतर याला डोमेन नेम असतं. आता डोमेन नेम आपल्याला माहिती आहे, .com म्हणजे कमर्शियल, त्याच्यानंतर .in म्हणजे इंडिया, त्याच्यानंतर .defense म्हणजे मिलिटरीचं असतं हे. त्याच्यानंतर आपण बघूया की .com कमर्शियल झालं, .in झालं, .com झालं. त्याच्यानंतरच्या डोमेन नेम भरपूर आहेत, ते तुम्ही साईटवरती चेक करून घ्या. त्यानंतर आता इंट्रानेट म्हणजे काय, तर इंट्रानेट म्हणजे आपण एक कंपनी गृहीत धरूया की हा एक 10 एकरचा एरिया आहे, या ठिकाणी मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी प्रोडक्शन आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की डिस्पॅच असेल, त्याच्यानंतर इथे असेल क्वालिटी चेक, असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. हे डिपार्टमेंट इंटरनेटच्याच माध्यमातून एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. हे यांचं पर्सनल नेटवर्क असतं, त्याला म्हणायचं इंट्रानेट. याच्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. कोणती तरी एक सर्व्हर रूम
आपल्या जगाशी कनेक्ट असेल, परंतु हे अंतर्गत एकमेकांशी इंट्रानेटने कनेक्टेड असतात. तर यांना पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनसाठी हे काम करतात. कंपनीमध्ये हे यूज केलं जातं. IP ॲड्रेस यांनाही असतो आणि ॲज कम्पेअर टू इंटरनेट हे सिक्युअर असतं. तर इथपर्यंत आपण आलोय. याच्या पुढचा भाग आहे की युजेस ऑफ इंटरनेट. वापर काय काय इंटरनेटचा. तर सर्वप्रथम आपण पाहू शकतो की इंटरनेटवर आपण जॉब सर्च करू शकतो, त्याच्यानंतर हेल्थ रिलेटेड मॅटर आपण सर्च करू शकतो, त्यांना एंटरटेनमेंट करू शकतो. एंटरटेनमेंटसाठी आपण पाहतोय की आपल्याकडे यूट्यूब आहे, त्याच्यानंतर फेसबुक आहे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर भरपूर साधनं आहे एंटरटेनमेंटसाठी. ऑनलाईन सर्व्हिसेस आहे जसं की ॲमेझॉन शॉपिंगसाठी असेल. ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये आपण पाहू शकतो की रेल्वे रिझर्वेशन असेल, त्याच्यानंतर ऑनलाईन पॅन कार्ड काढणं असेल. ऑनलाईन सर्व्हिसेस ज्या आपण सर्व्हिसेस अवेलेबल करू शकतो ऑनलाईनवर इंटरनेटवरनं, त्या सगळ्या सर्व्हिसेस आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. त्यानंतर शॉपिंगमध्ये येईल ॲमेझॉन, त्याच्यानंतर तुमचं असेल फ्लिपकार्ट, बरोबर. त्यानंतर बुकिंग. तर इंटरनेटचे यूज आपण लागेल तितके देऊ शकतो. जेवढा तुम्ही विचार कराल तेवढा तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता. याच्यानंतरचा भाग आहे ईमेल. आता ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. यातलं ई जे आहे हे इलेक्ट्रॉनिकसाठी वापरलेलं आहे आणि मेल. आता ईमेल प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत जीमेल, याहू, हॉटमेल, रेडिफमेल. आता हा ईमेल ID असतो तरी कसा. तर या ठिकाणी बघा यांची नावं जी आहेत ही साधारणतः मोस्ट ऑफ द टाईम स्मॉल लेटरमध्ये असतात. कशी असतात, स्मॉल लेटर. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असा स्पेस नसतो, गॅप वगैरे असा काहीही नसतो. हे कंटिन्यू असतात. एक तर विकास अंडरस्कोर असेल, नाहीतर डॉट असेल असं, किंवा डॅश असेल. अशा प्रकारे हे कंटिन्यू असतात. याच्यामध्ये कुठेही गॅप तुम्हाला सापडणार नाही. आता हे बघा, आणि हे जे पुढचं जे असतं @ हे इथपासून इथपर्यंत याला म्हणायचं डोमेन नेम. काय म्हणायचं, डोमेन नेम. हे जे डोमेन नेम आहे हे वरती दिलेले आहेत. जीमेल एक डोमेन नेम आहे, याहू एक डोमेन नेम आहे, हॉटमेल एक डोमेन नेम आहे, रेडिफमेल आहे, आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाचं एक डोमेन नेम आहे mah.gov.in. तर सर्वप्रथम कमर्शियल वापर हा पॉल बुचेट या व्यक्तीनं ईमेलचा केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1971 साली रे टॉमिलिसन यांनी इन्व्हेंट केलेला आहे इलेक्ट्रॉनिक मेल. तर ही झाली मेलची प्राथमिक माहिती. आता पुढच्या स्लाइडवर आपण पाहूया की वेब बेस्ड चॅट सर्व्हिसेस. आपण एकमेकाला चॅटिंग करतो. तर वेब बेस्ड चॅट सर्व्हिसिंग देणाऱ्या साईट्स आहेत फेसबुक, त्याच्यानंतर आहे व्हॉट्सअप, त्याच्यानंतर आहे टेलिग्राम, आणि सगळ्यात लोकप्रिय सध्या काय असेल तर ट्विटर. तर फेसबुक हे मार्क झुकरबर्ग यांनी शोधलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सअप जे आहे, व्हॉट्सअप हे जॅन कॉम अँड ब्रॅन ॲक्टन यांनी व्हॉट्सअपचा शोध लावला. त्याच्यानंतर टेलिग्राम आहे, टेलिग्राम निकोलाई अँड पॅवेल डुराव. त्याच्यानंतर ट्विटर जे आहे हे ट्विटर 4 जणांच्या सहकार्यातून बनलेलं आहे, जॅक डॉर्से, नॉग्लास, बिस्टोन अँड इव्हान विलियम्स. ही यांची नावं आहेत ज्यांनी या सोशल वेबसाईट आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या, ज्याच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटतो ऑनलाईन, एकमेकांना पाहू शकतो, एकमेकांना व्हिडिओ कॉल करू शकतो. तर या प्रत्येकाचे युजेस जे आहे हे वेगवेगळे आहेत. तर हे थोडक्यात आपल्याला माहिती पाहिजे की फेसबुक जे आहे हे आपल्या जुन्या मित्रांना आपण एकमेकांना अटॅच करून एकमेकांच्या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो. व्हॉट्सअप हे एकदम पर्सनल नेट येऊ शकतं, एकमेकांची पर्सनल इंड टू इंड इन्क्रिप्शन आपण त्याला म्हणतो, इंड टू इंड इन्क्रिप्शन. तर हे जे आहे हे पर्सनल चॅटिंगसाठी. त्यानंतर टेलिग्राम हे सुद्धा पर्सनल चॅटिंगसाठीच वापरलं जातं.
ह्या दोन्हीमध्ये फरक असा आहे की टेलिग्राम हे क्लाउड बेस आहे. आता क्लाउड बेस म्हणजे काय आणि स्टोरेज बेस म्हणजे काय? स्टोरेज याच्यामध्ये पण फरक आहे. स्टोरेज बेस म्हणजे याला स्टोरेजची गरज असते, मग याला नसते का? तर यालाही असते, परंतु याचं स्टोरेज हे स्टोर रूम असते एक, टेलिग्रामचे असेल किंवा आपण त्याला मेन फ्रेम कम्प्युटर ज्या ठिकाणी ठेवलेला असतात त्या ठिकाणी क्लाउड बेसवरती याचा डेटा सेव्ह केलेला असतो. याचा डेटा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसतो बऱ्यापैकी. याला आपल्याला ऑप्शन दिलेले असतात की तुम्ही तुमचे फोटो व्हिडिओ मोबाईलमध्ये घ्यायचे की नाही घ्यायचे. नसेल घ्यायची तर ते या साईटवरती बघा आणि ते त्या साईटवरतीच आपल्याला कधीही सापडतील. ह्या दोन्हीमध्ये हा फरक आहे. व्हॉट्सअपला स्टोरेजची गरज असते, मोबाईलमध्ये स्टोरेज असल्याशिवाय व्हॉट्सअप आपल्या मोबाईलमध्ये चालू शकत नाही. ते परमिशन मागतंच की तुम्हाला हे स्टोअर करावं लागेल तुमच्या, जर तुम्हाला बघायचं असेल एखादा फोटो बघायचा असेल किंवा व्हिडिओ बघायचा असेल तर ते स्टोरेज करायला लावतं. परंतु टेलिग्राम तसं नाही आहे. टेलिग्रामला तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये न घेताही पाहता येतो. हा तो फरक आहे क्लाउड स्टोरेजचा आणि आपल्या फिजिकल स्टोरेजचा. त्यानंतर ट्विटर हे असं माध्यम आहे की ज्या सेलिब्रिटी असतात, मोठे मोठे लोक जे असतात ते प्रत्येकाला जाऊन भेटू शकत नाही किंवा प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधू शकत नाही, तर त्याच्यासाठी ट्विटर हे अकाउंट बनवलेलं आहे. यानंतर आपण त्या प्रसिद्ध व्यक्तीला फॉलो करू शकतो. आपण फॉलो केल्यानंतर त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात, त्याचे स्टेटस आपल्याला दिसतात, त्याने काय काय केलं ते दिसतं. तर हा झाला चॅट सर्व्हिसेसचा भाग. याचं आपल्याला थोडासा डिफरन्स जो आहे तो माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हे कुणी इन्व्हेंट केलं ते आपल्याला माहिती पाहिजे. चला तर आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट. तर वर्ड आणि एक्सेल ह्या दोन अति महत्त्वाचे, हे जे दोन आहे हे आपल्याला अति महत्त्वाचे मी म्हणेल आय एम पी मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर आहे. मायक्रोसॉफ्टने एक पॅकेज बनवलेलं आहे, त्याला ऑफिस नाव दिलं आहे. ऑफिस. आता याचे व्हर्जन आतापर्यंत किती आले? 2007 आलं, त्याच्यानंतर 13 आलं, त्याच्यानंतर 16 आलं, त्याच्यानंतर 19 आलं आणि आता येतं 21. आपण पाहिलं असेल याच्यामध्ये 3-3चा फरक आहे. तर हे एम एस ऑफिस याच्यामध्ये काय काय असतं? तर एम एस वर्ड येतं, त्याच्यानंतर एक्सेल येतं, त्याच्यानंतर पॉवर पॉईंट येतं, त्याच्यानंतर नोटपॅड येतं, त्याच्यानंतर ॲक्सेस येतं. हे सगळं आपल्याला या ऑफिसमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. तर या तिन्हीला काही कॉमन शॉर्टकट्स आहेत, ते आपण पाहूया. प्रत्येक याच्यात गेल्यानंतर आपल्याला जर का नवीन फाईल घ्यायची असेल, न्यू फाईल, तर त्याला शॉर्टकट आहे Ctrl+N. आपल्याला एखादी ऑलरेडी फाईल ओपन करायची असेल आपल्या पीसीला असलेली, तर त्याला शॉर्टकट आहे Ctrl+O. हे मी का सांगतोय? आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की वर्ड फाईल ओपन करायची असल्यास किंवा नवीन वर्ड फाईल तयार करण्यासाठी कोणतं शॉर्टकट वापरणार? तर त्या ठिकाणी येईल Ctrl+N. किंवा असा प्रश्न येऊ शकतो, तुमच्या कम्प्युटरमध्ये एखादी फाईल आहे, तिला ओपन करण्यासाठी तुम्ही कोणतं शॉर्टकट वापरणार? तर Ctrl+O. त्याच्यानंतर फाईल क्लोज करायची आहे, तुम्हाला फाईल क्लोज करायची आहे, तर फाईल क्लोज करण्यासाठी Ctrl+W. हे शॉर्टकट आहे किंवा Alt+F4 हा एक शॉर्टकट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फाईल सेव्ह करायची आहे, काय दाबणार? Ctrl+S. त्यानंतर फाईल सेव्ह ॲज करायची आहे. आता सेव्ह आणि सेव्ह ॲज मध्ये फरक काय आहे ते मी तुम्हाला वर्ड किंवा एक्सेलची फाईल आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो.
तर सेव्ह ॲज करण्यासाठी आपल्याला शॉर्टकट आहे Ctrl+Shift+S. त्याच्यानंतर प्रिंट काढायची असल्यास Ctrl+P. त्याच्यानंतर एक्झिट व्हायचं असल्यास Ctrl+Q किंवा Alt+F4 सुद्धा तुम्ही दाबू शकतात. यानंतर आपल्याला एखादी फाईल कॉपी करायची असेल तर Ctrl+C म्हणा. पेस्ट करायची असेल Ctrl+V करायचं. त्याच्यानंतर कट करायची असेल. आता कटमध्ये आणि कॉपीमध्ये फरक आहे. कॉपी म्हणजे जुनी फाईल तशीच राहणार. कट म्हणजे तिथून ती उचलायची आणि दुसरीकडे पेस्ट करायची. कटसाठी Ctrl+X, पेस्टसाठी Ctrl+V, कॉपीसाठी Ctrl+C, न्यूसाठी Ctrl+N, ओपनसाठी Ctrl+O, क्लोज फाईल करायची असेल तर Ctrl+W, सेव्ह करायची असेल तर Ctrl+S, सेव्ह ॲज करायचं असेल तर Ctrl+Shift+S, प्रिंट करायचे असेल Ctrl+P, एक्झिट व्हायचं असेल Ctrl+Q. तर या ठिकाणी आपण प्राथमिक माहिती जी आहे ती घेतलेली आहे. आता आपण ॲक्च्युअल आपल्या साईट ज्या आहेत त्या साईट आपल्याला बघायच्या आहेत. आता आपण या ठिकाणी ईमेलबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मी माझ्या जीमेलच्या अकाउंटवरती आहे. आपण आधी पाहिलं की आपल्याकडे रेडिफ मेल आहे, याहू मेल आहे, त्याच्यानंतर हॉटमेल आहे. तर माझं जीमेलवर अकाउंट आहे. तर मी www.gmail.com वर गेलो आणि माझ्या लॉगिनला मी लॉगिन झालेलो आहे. तर एक असा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे मेलचं. प्रायमरी मेल, प्रमोशनल मेल, सोशल मेल, अपडेट मेल आणि फोरम. लेफ्ट साईडला आपण पाहतोय की या ठिकाणी मेल कंपोज कसं करायचा त्याबद्दल माहिती आहे. त्यानंतर आलेले मेल इनबॉक्समध्ये जातात. जे मेल आपण इम्पॉर्टंट म्हणून स्टार करतो ह्यासाठी या ठिकाणी असं स्टारचं बटन आहे. याला जर का मी स्टार केलं तर ते स्टारच्या याच्यामध्ये जाणार. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टन्स असतात मेल तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर जे मेल आपण पाठवतो ते सेंटमध्ये दिसतात. जे मेल जात नाही, फेल होतात जाऊन, त्यांचं ड्राफ्टमध्ये सेव्हिंग होतं. आणि स्पॅम म्हणजे काय तर एखादी इन्स्टिट्यूट म्हणा किंवा कंपनी म्हणा आपल्या प्रमोशनसाठी आपल्याला न कळत मेल पाठवत असतात. त्या मेल्सना आपण स्पॅम असे म्हणतो. ट्रॅश मेल म्हणजे जे मेल आपण डिलीट केलेले आहेत. तर अशा प्रकारे हा मेलचा इंटरफेस आहे. तर आपण मेल कंपोज कसं करायचं ते पाहूया. कंपोज या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण अशा ठिकाणी येतो. तर या ठिकाणी या 3 गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. टू म्हणजे काय तर ज्याला आपण मेल पाठवतोय त्याचं नाव आपल्याला या टू मध्ये टाकायचं आहे. समजा मी आमचे मित्र संदीप घोगे यांना मेल पाठवतो आहे आणि या ठिकाणी हे 2 CC आणि BCC हे 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. CC म्हणजे यांच्याबरोबर अजून मला कोणाला पाठवायचं आहे त्यांचा मेल या ठिकाणी टाकणार. आणि BCC म्हणजे CC म्हणजे कार्बन कॉपी आणि BCC म्हणजे ब्लँक कार्बन कॉपी. म्हणजे या दोघांना कळणार नाही की मी ह्या तिसऱ्या व्यक्ती कोण आहे त्यांना मेल पाठवला आहे. त्यानंतर सब्जेक्ट येतो. इथं आपल्याला आपण जसं पत्र लिहितो तशा पत्रानुसार आपल्याला जो विषय टाकायचा असतो तो विषय आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर अशा प्रकारचं सिग्नेचर आपण ॲड करू शकतो जसं माझं इथे केलेलं आहे मी. त्यानंतर या ठिकाणी फॉर्मॅटिंग जे आहे म्हणजे मेलला मला फॉर्मॅट कसं करायचं, फॉन्ट कोणता घ्यायचा, टेक्स्ट कोणता पाहिजे, बोल्ड कोणतं करायचं, इटालिक, हे सगळं इथं दिलेलं आहे. त्याला अलाइनमेंट कोणती द्यायची, लेफ्ट राईट. त्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला जर आलो आपण तर या ठिकाणी अटॅचमेंट असते. या अटॅचमेंटला क्लिक करून आपण आपले कोणतीही फाईल याला अटॅच करू शकतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती फाईल कुठनं घ्यायची आहे याबद्दल या ठिकाणी दाखवत आहे. समजा एखादी फाईल म्हणजे डेस्कटॉपवर आहे ती फाईल आपण या ठिकाणी उचलू शकतो आणि ती फाईल आल्यानंतर या ठिकाणी ती लोड होते. आपला मेसेज ती फाईल आपण या सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर पाठवू शकतो. तर अशा प्रकारचा हा मेलचा इंटरफेस आहे. मेल आल्यानंतर ते या ठिकाणी जमा होतात. प्रमोशनल असेल तर तो या ठिकाणी जाईल, सोशल असेल तर सोशल मीडियामार्फत आलेला मेल इथं जाईल
अशा प्रकारे या मेलचं डिवायडेशन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या ज्या साईट आहेत त्या सर्च करण्यासाठी आपल्याला हे ब्राउझर आहे. आता मी ज्यावरती काम करतोय ना, हे गुगल क्रोमचं ब्राउझर. या ठिकाणी तुम्ही पाहताय की मी या ठिकाणी पॉइंटर दाखवतोय, हे आहे गुगल क्रोमचं ब्राउझर. दुसरे ब्राउझर तुम्हाला बघायचे असल्यास इथे ठिकाणी या ठिकाणी बघा मी मार्क करतोय, हे आहे फायरफॉक्स. त्याच्यानंतर हे आहे गुगल क्रोम आणि अजून एक इनबिल्ट येतं ते आता एज म्हणून झालेलं आहे, ज्याला आपण इंटरनेट एक्सप्लोरर म्हणायचो आधी, ते आता मायक्रोसॉफ्ट एज झालेलं आहे विंडोज 11 पासून. तर या ठिकाणी आपण माहिती घेऊया की आपल्याला आपली साईट ज्या आहेत त्या कशा शोधायच्या आणि त्या साईटवर कसं जायचं. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी टाकतोय की मला माझी आपली जी सरळ पोर्टल आहे त्या पोर्टलवर जायचंय. इथं आपण सर्चमध्ये सरळ पोर्टल टाकूया. सरळ पोर्टलवर गेल्यानंतर गुगल हे असं सर्च इंजिन आहे की ते मोस्ट ऑफ द टाइम पहिल्या दुसऱ्या नंबरला जे येतं ते मॅक्झिमम टाइम ते असतं. किंवा आपण या ठिकाणी सरळ सरळ साईट जर आपल्याला माहिती असेल तर ती साईट आपण टाकू शकतो. या ठिकाणी या ब्राउझरला आल्यानंतर आपण इथं पाहू शकतो की हे जे आहे याला म्हणायचं URL. या ठिकाणी जो काही डेटा टाकलेला असतो, समजा मी टाकतोय आता www.education.maharashtra.gov.in. ही साईट मी डायरेक्टली टाकू शकतो. तर याला काय म्हणायचं, URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आता हे नेमकं काय, तर हा जो डेटा मी टाकलेला आहे किंवा ही जी साईट जी टाकलेली आहे त्या साईटला एक IP ॲड्रेस आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्याला जर का आपली साईट ओपन करायची असेल तर आपण एकतर त्याला काय म्हणायचं तो डेटा आपण या ठिकाणी टाकू शकतो, किंवा आपल्याला जर का आपली साईट माहीत असेल तर आपण या ठिकाणी सरळ सरळ त्या साईटचा पत्ता, ज्याला की कम्प्युटरच्या भाषेमध्ये URL असे म्हणतात, तो आपण असं टाकू शकतो www.education.maharashtra.gov.in. असं जरी आपण टाकलं तरी सुद्धा आपण आपल्या साईटवरती जाऊ शकतो. आता मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं की वेब पेज आणि वेब पोर्टल ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता हे जे आपलं आहे हे वेब पोर्टल आहे. आता वेब पोर्टल कशामुळं की या ठिकाणी बाकीच्याही वेब पेजेसचे या ठिकाणी लिंक दिलेले आहेत. आता हे जे वेब पेज बनलेलं असतं हे बनलेलं असतं HTTP या प्रोटोकॉलनी आपण या गोष्टी सर्च करत असतो. आता ज्यावेळेस मी याला टच करेल त्या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी आलेले आहे बघा HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. आता सिक्युअर का आलं तर ही गव्हर्नमेंटची साईट आहे. या ठिकाणी जे यस आलेलं आहे हे गव्हर्नमेंटची साईट असल्यामुळे इथे यस आलेलं आहे. तर ज्या गव्हर्नमेंटच्या साईट नसतात किंवा सिक्युअर नसतात त्याला HTTP ://www. आणि या ठिकाणी सब डोमेन नेम याला म्हणायचं सब डोमेन नेम. आणि या शेवटचं जे असतं .in .com आपण पाहिलं की वेगवेगळे डोमेन आहेत. ती सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी वेगवेगळे डोमेन नेम आहेत. तर या ठिकाणी आपल्या साईटचं डोमेन नेम आहे gov.in. हे सब डोमेन आहे आणि हा त्याचा टायटल आहे. तर या ठिकाणी यस म्हणजे सिक्युअर या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता हे जे वेब पेज आहे हे ज्या लँग्वेजमध्ये बनवलेलं असतं, कारण की कम्प्युटरला लँग्वेज कळत नाही, त्यांना फक्त 0101 बायनरी नंबर कळतात. तर हे जे बनलेलं आहे हे ज्या लँग्वेजमध्ये बनलेलं आहे त्या लँग्वेजला म्हणायचं HTML. ही लँग्वेज आहे HTML. आता HTML म्हणजे काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट म्हणजे काय ती कन्सेप्ट आपण समजून घेऊया. आपण ज्यावेळेस याच्यावरती जातोय बघा ते कर्सरचा हा जो आहे हा पॉइंटर बदलतोय म्हणजे याच्या खाली काहीतरी आहे, म्हणजे हे कशाला तरी लिंक केलेलं आहे. मग याला म्हणायचं
हायपर लिंक, हे जे आहे हे कुठंतरी लिंक केलेलं असतं, याला म्हणायचं हायपर लिंक करणं. आणि मग ते हायपर लिंक करणं गरजेचं असल्या कारणाने या प्रत्येकाला लिंकिंग दिलेलं आहे. म्हणजे आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण कुठेतरी दुसऱ्या सोर्सला आपण जाणार आणि त्या ठिकाणी आपण ते पाहणार. तर हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, प्रत्येकाची हायपर लिंक वेगळी आहे. म्हणून याला हे जे वेब पेज बनलेलं असतं त्याला लँग्वेज म्हणायचं HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेजमध्ये हे वेब पेजेस बनलेले असतात. आपण ज्यावेळेस या ठिकाणी सर्च करू, आता समजा हे MDM ॲप आहे, हे जर का मी सर्च केलं तर अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल. आता इथं लॉग इनच्या बटनावर जर का मी क्लिक केलं तर आपण MDMच्या साईटवर जाऊ. या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी ID जो आहे हा ID आपला UDIS क्रमांक असतो. आता UDIS नेमकं काय याबद्दल तुम्हाला माहिती असेलच, तरी सुद्धा मी थोडक्यात माहिती देतो की हे पहिले 2 अंक जे आहेत हे आपल्या राज्याचे आहेत, नंतरचे 2 आहेत ते आपल्या जिल्ह्याचे आहेत, नंतरचे 2 आपल्या तालुक्याचे आहेत आणि त्याच्यानंतरचे जे आहेत हे आपल्या महसुली गाव केंद्र आणि महसुली गावाचे शेवटचे 2 अंक आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकणं गरजेचं असतो. आता हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा कॅप्चा नेमका कशासाठी असतो आणि हा का दिलेला असतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मध्ये हा कॅप्चा मस्ट केलेला आहे. म्हणजे काय, अशा काही साईट्स आहेत, असे काही हॅकर्स आहेत की ते ऑटोमॅटिक साईट्स लॉग इन करू शकतात. आता या ठिकाणी मी माझ्या कम्प्युटरला माझा ID आणि पासवर्ड सेव्ह केलेला आहे. मी माझं नेट जर चालू ठेवलं तर कुणीही या साईटमध्ये एंटर करू शकतो. तसं होऊ नये, तशी शक्यता वर्तवू नये म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कॅप्चा टाकणं गरजेचं असतो. हा कॅप्चा टाकणं म्हणजे काय, तर या ठिकाणी हे जो कोण करतोय ती एक व्यक्ती आहे, नॉट अ मशीन. म्हणून हा कॅप्चा इथं टाकणं गरजेचा आहे. आता हा कॅप्चा टाकला की आपण लॉग इन करू आणि लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की या शाळेनं या दिवसाचा डेटा भरला आहे आणि बाकीच्या दिवसाचा डेटा भरायचा बाकी आहे. आता या टॅबची थोडक्यात माहिती घेऊ. इथे आहे ओपनिंग बॅलन्स. हा ओपनिंग बॅलन्स तुम्हाला पोर्टल चालू झालं त्याच दिवशी भरायचा असतो, नंतर ते टाकायची गरज नाही. ओपनिंग बॅलन्स म्हणजे ज्यावेळेस तुमचं या पोर्टलला लॉग इन झालं त्या दिवशीची बॅलन्स. त्याच्यानंतर इथे आहे MDM डेली अटेंडन्स. दररोजचा डेटा आपल्याला या टॅब अंतर्गत भरायचा आहे. स्टॉक या ठिकाणी इन्व्हर्ट करायचा आहे. आपण जे मोबाईलवरती ॲप वापरतो त्या ॲपची सेटिंग आपल्याला या ठिकाणाहून करता येते. मोबाईल नंबर बदलणे किंवा डिव्हाइस बदलणे. त्यानंतर स्नेह भोजनाची माहिती या ठिकाणी देता येते. त्याच्यानंतर मिड डे मील जे वर्कर हेल्पर आहे त्यांची माहिती या ठिकाणी आहे. त्यानंतर बिल डिटेल्समध्ये इथं बिल किती दिवसाचं जनरेट झालं किंवा आपलं किती दिवसाचं आपण भरलं आणि त्यानुसार आपल्याला किती रक्कम मंजूर होती ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्टॉक रिपोर्टमध्ये आपल्याला करंट स्टॉक किती आहे, आपला स्टॉक कोणत्या महिन्यात आलेला आहे आणि आपण तो किती भरलेला आहे या ठिकाणी पाहायला मिळतं. एनरोलमेंटमध्ये आपल्याला आपली मुलं सध्या शाळेमध्ये किती दाखल आहेत त्याची माहिती या एनरोलमेंट टॅबमध्ये भरायची असते. आणि क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी आपल्याला डेलीचं आजचा डेटा भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग बॅलन्स पाहायला मिळतं. हे झालं MDM पोर्टलबद्दलची माहिती. त्याच्यानंतर हे आहे स्टुडंट पोर्टल. आता स्टुडंट पोर्टलला जातानाही तसंच. आता या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. या वेबसाईटवर आलं की लॉग इन पेज या ठिकाणी आपल्याला दिसतंय. या ठिकाणी आपल्याला ID टाकायचा असतो, पासवर्ड टाकायचा असतो आणि परत हा आपला मित्र कॅप्चा हा आपल्या सिक्युरिटीसाठी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. का, कारण की हा जर नसता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे कुणीही साईटवर ऑटोमॅटिक लॉग इन होऊ शकलं असतं. कॅप्चा टाकणे म्हणजे ते दुसरं कोणी वापरत नाहीये, ते कुणीतरी माणूस वापरतो आहे असा त्याचा अर्थ होतो, साध्या भाषेत सांगायचं झालं तर. त्यानंतर आपण इथं लॉग इन केल्यानंतर या असा इंटरफेस आपल्याला स्टुडंट पोर्टलचा दिसेल. इथं स्कूल डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतात. मुख्याध्यापकाचं नाव, त्याच्यानंतर जन्मतारीख, मोबाईल नंबर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की स्टुडंट डिटेल्स आहे. या ठिकाणी आपल्याला वर्ष, वर्ग आणि स्ट्रीम निवडायची आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन निवडायचं आहे आणि मग आपण त्या मुलांच्या यादीनुसार ती मुलं अपडेट करू शकतो. त्याच्यानंतर इथं प्रमोशन टॅब दिलेली आहे. ही वर्षातून एकदाच ॲक्टिव्ह होते, ज्यावेळेस नवीन शैक्षणिक वर्ष चालू होतं त्यावेळेस.
आता अटॅच रिक्वेस्ट नेमकं काय आहे, तर ज्या वेळेस आपल्याकडे शेवटचा वर्ग नसतो, समजा माझी शाळा 5वी पर्यंत आहे, 6वीचा वर्ग नाहीये, मी प्रमोशन केल्यानंतर माझी मुलं पुढच्या वर्गात जातील, मग ते अटॅच मध्ये जातात। मला जर का 6वीच्या मुलांना रिक्वेस्ट पाठवायची आहे आणि समोरच्या शाळेकडे 6वीचा वर्ग नाहीये, तर मी त्यांना अटॅच रिक्वेस्ट पाठवणार। आलं लक्षात? म्हणजे समोरच्या शाळेकडे शेवटचा वर्ग नसेल तर अटॅच रिक्वेस्ट पाठवायची, आणि मधला वर्ग असेल म्हणजे समोरची शाळा 5वी पर्यंत आहे आणि मला दुसरीच्या मुलाची रिक्वेस्ट पाठवायची आहे, तर ती ट्रान्सफर रिक्वेस्ट आपल्याला पाठवावी लागते। या दोन्ही मधला हा फरक आहे। शेवटच्या वर्गातली मुलं घ्यायची असल्यास अटॅच रिक्वेस्ट, मधल्या वर्गातली मुलं घ्यायची असल्यास ट्रान्सफर रिक्वेस्ट, मधल्या वर्गातल्या मुलांची रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची असल्यास तर ट्रान्सफर अप्रूव्ह, आउट ऑफ स्कूल मधल्या मुलांची रिक्वेस्ट पाठवायची असल्यास आउट ऑफ स्कूल, आणि त्यांची अप्रूव्ह करायची असल्यास शेवटची टॅब। आता या ठिकाणी एक्सेल मध्ये डाउनलोड पर्सनल आणि अपलोड पर्सनल अशा 2 टॅब दिलेले आहेत। डाउनलोड पर्सनल म्हणजे इयत्ता पहिलीची जी मुलं आहेत, ती पहिलीची मुलं आपल्याला या डाउनलोड पर्सनल एक्सेल मधून अपलोड करता येतात। तसेच डाउनलोड UID मध्ये आधारची एक्सेल डाउनलोड करता येते आणि ती अपलोड करता येते। मास्टर मध्ये आपल्याला जनरल रजिस्टर नंबर जो आहे, आपला जनरल रजिस्टर किती तुमच्या शाळेत 1 2 3 ती नोंदवता येतात। त्याच्यानंतर डिव्हिजन क्रिएट करता येते, ती डिव्हिजन टीचर्सला असाइन करता येते। त्याच्यानंतर संच मान्यता टॅब या ठिकाणी दिली आहे, या प्रत्येक वर्षाची संच मान्यता या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर मेंटेनन्स टॅब मध्ये आपण पाहतोय की आउट ऑफ स्कूल मुलं जी करायची असतात ती मुलं आपल्याला या टॅब मधनं करता येते, किंवा एखादा मुलगा डिलीट करायचा आहे तो या ठिकाणून आपल्याला करता येतो। त्याच्यानंतर रिपोर्ट्स मध्ये आपल्याला वेगवेगळे रिपोर्ट्स पाहायला मिळतात। स्टेटस मध्ये आधारचा रिपोर्ट आहे, आधार मिसमॅचचा रिपोर्ट आहे, ड्रॉप बॉक्सचा रिपोर्ट आहे, नवीन एंट्री काही झाली आहे का म्हणजे वयानुक प्रवेश त्याची माहिती आपल्याला इथे मिळते। त्याच्यानंतर आउट ऑफ स्कूलची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। HM लेवल मध्ये या ठिकाणी स्टुडंट कॅटलॉग म्हणजे प्रत्येक वर्गात कोणते कोणते मुलं आहेत त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येते। अटॅच आणि ड्रॉप बॉक्स। अटॅच विद्यार्थी, मी तुम्हाला सांगितलं की शेवटचा वर्ग जर नसेल तर ती मुलं ड्रॉप बॉक्स मध्ये अटॅचला येतात आणि इथून ती मुलं दुसऱ्या शाळेला घेता येतात। हे झालं स्टुडंट पोर्टल बद्दल। आता पुढची माहिती आहे शाळा सिद्धीची। तर शाळा सिद्धी ही निपा या साईटने तयार केलेली आहे। तर या ठिकाणी पाहतोय आपण हा असा इंटरफेस शाळा सिद्धीचा आहे। यांनाही लॉग इन दिलेला असतो, हे बघा इथं लॉग इन दिलेला आहे। त्या लॉग इनने आपण लॉग इन करून शाळा सिद्धीची माहिती भरू शकतो। तर या ठिकाणी शाळा सिद्धी पोर्टल बद्दल आपण आणखी डिटेल माहिती घ्या, आपल्या शाळेचा ID पासवर्ड घ्या आणि या प्रत्येक डोमेन बद्दल थोडी थोडी माहिती करून घ्या। तर ही झाली शैक्षणिक साइट्स बद्दल माहिती। यानंतर आपण पाहणार आहोत एक्सेल। हे जे एक्सेल आहे हा एक्सेलचा इंटरफेस आहे, असं आपल्याला कोणतंही एक्सेल ओपन केल्यानंतर दिसणार। या खाली शीट्स आहेत, याला शीट्स असं म्हणायचं। त्याच्यानंतर वरती जे दिसतं आहे याला म्हणायचं टायटल बार। त्यानंतर आहे मेनू बार, त्यानंतर हा एक्सटेंडेड मेनू बार, त्याच्यानंतर इथं हे आहे याला म्हणायचं फॉर्म्युला बार, त्याच्यानंतर ह्या प्रत्येकाला म्हणायचं सेल। या ठिकाणाहून आपण पूर्ण शीट अशी ऍक्टिव्ह करू शकतो किंवा सिलेक्ट करू शकतो। प्रश्न आता याच्यावर कसे येऊ शकतात की हा जो असा मार्क करतील याला या बारला काय म्हणतात असे प्रश्न येतील, किंवा शॉर्टकट्स येतील, किंवा Ctrl+X म्हणजे काय, Ctrl+S म्हणजे काय, Ctrl+Shift+P म्हणजे काय, अशा प्रकारचे शॉर्टकट्स आपल्याला विचारतील। तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की हे सगळं तुम्ही ओपन करा आणि याच्यावरती गेल्यानंतर ते शॉर्टकट दाखवतं। हे बघा आता मला इथं बोल्ड करायचं तर Ctrl+B हा शॉर्टकट मला इथं दिसतोय, मला इटॅलिक करायचं तर Ctrl+I हा शॉर्टकट मला इथं दिसतोय। तर या प्रत्येकावर तुम्ही 1-1 तास घालवा, तेव्हा तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती मिळेल। आता रॅप टेक्स्ट म्हणजे काय, मर्ज अँड सेंटर म्हणजे काय। आता मला समजा हे 2 कॉलम मर्ज करायचे आहेत, तर मर्ज अँड सेंटर केलं तर ते 2 कॉलम मर्ज होतात। रॅप टेक्स्ट म्हणजे काय, म्हणजे हा डेटा आहे तो मला एका खाली एक घ्यायचा आहे। आता हा सरळ झाला, हा रेषेच्या बाहेर जातोय, मला रेषेच्या बाहेर नाही जाऊ द्यायचं, त्याला तिथंच ठेवायचा, तर तो झाला रॅप टेक्स्ट।
त्याच्यानंतर हे आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. आपण याच्या थ्रू जो काही डेटा आहे तो डेटा सॉर्ट करू शकतो. त्याच्यानंतर टेबल फॉर्मॅट करू शकतो, टेबल डिलीट करू शकतो, कॉलम डिलीट करू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी करता येते. इन्सर्टमध्ये जर गेलं तर आपल्याला टेबल इन्सर्ट करता येतो, फोटो इन्सर्ट करता येतात, क्लिप आर्ट आहे, शेप्स आहेत. अशा प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करून काम करता येतं. हे सगळं तुम्ही स्वतः करून पहा, तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. आणि या ठिकाणी कोणत्या कोणत्या टॅबमध्ये काय काय आहे हे जरी आपण प्राथमिक स्तरावरती लक्षात ठेवलं तरी आपलं बऱ्यापैकी एक्सेल हे कव्हर होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत वर्ड. वर्डची प्राथमिक माहिती जर घेतली तर एक्सेल प्रमाणेच या ठिकाणी याचा इंटरफेस आहे. थोडासा बदल आहे. या ठिकाणी याला म्हणायचं टायटल बार, याला म्हणायचं मेनू बार, हा आहे एक्सटेंडेड मेनू बार, आणि इथं जो आहे हा याला म्हणायचं स्टेटस बार, आणि हा जो कम्प्युटरचा सगळ्यात खालचा पट्टा आहे याला म्हणायचं टास्क बार. बघा परत एकदा सांगतो, टास्क बार, स्टेटस बार, एक्सटेंडेड मेनू बार, हा आहे मेनू बार, आणि याला म्हणायचं टायटल बार. तर या ठिकाणी परत तसंच कंट्रोल बी म्हणजे बोल्ड, कंट्रोल आय म्हणजे इटालिक, कंट्रोल यू म्हणजे अंडरलाईन करणे, आणि अक्षर मोठी करायची असेल तर त्या ठिकाणी शिफ्ट प्लस, कंट्रोल प्लस या ठिकाणी दिसतंय बघा. आपण ज्या वेळेस त्याच्यावरती कर्सर नेतो त्यावेळेस त्या शॉर्टकट्स आपल्याला दिसत असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी अलाइनमेंट दिलेली आहे. ही आहे लेफ्ट अलाइनमेंट, ही सेंटर अलाइनमेंट, ही राईट अलाइनमेंट, ही जस्टिफाईड अलाइनमेंट. या ठिकाणी आहे लाईन स्पेसिंग. या ठिकाणी क्लिक केलं की आपण दोन ओळीमधलं अंतर किती घ्यायचं या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर बुलेट्स या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड कलर आपल्याला चेंज करता येतं. हे भरपूर या ठिकाणी इन्सर्टमध्ये जर गेलं तर टेबल इन्सर्ट करता येतात, पिक्चर इन्सर्ट करता येतात, 3D मॉडेल आहे, भरपूर. म्हणजे आपण जर हे करून पाहिलं तर आपल्याला करता येतं, जमतंही. एवढं काही अवघड अशी गोष्ट नाही. एक पॅराग्राफ घ्या, त्या पॅराग्राफच्या मदतीने या सगळ्या गोष्टी करून पहा. तुमच्याकडे जर पेन टॅब असेल तर या ड्रॉच्या मदतीने आपण या ठिकाणी ड्रॉइंग सुद्धा काढू शकतो. हे बघा. ठीक आहे. तर या सगळ्यांचा गोष्टीचा उपयोग आपल्याला मुलांना शिकवण्यासाठी, ऑफिशियल कामं करण्यासाठी करता येतो. आता ह्या ॲड टेक्स्ट बद्दल माहिती द्यायची झाली तर ॲड टेक्स्ट म्हणजे आपण एखादा पॅराग्राफ जर घेतला आणि तो पॅराग्राफ, आता मी इथं कंट्रोल ओ मधून एखादी फाईल घेतो. समजा मी ही फाईल ओपन करतोय. अच्छा, ही फाईल. आता या फाईलला मला या ठिकाणी या फाईलला मला टेबल ऑफ कंटेंट द्यायचा आहे. तो टेबल ऑफ कंटेंट नेमका कसा द्यायचा ते आपण पाहू. हे बघा, हे टेबल ऑफ कंटेंट आलेले आहेत. आता हे टेबल ऑफ कंटेंट या रेफरन्स वरून आलेले आहेत. ॲड टेक्स्ट केलं की ते टेबल ऑफ कंटेंटमध्ये येऊन जातात आणि या ठिकाणाहून आपल्याला तो अपडेट टेबल करता येतो. तो टेबल अपडेट झाला की ऑटोमॅटिक तुमची ह्या ठिकाणी अनुक्रमणिका तयार होते. भरपूर. आता याचा जर प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस पी. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कोणता फॉन्ट आपण या ठिकाणी वापरलेला आहे, त्याचं साईज कोणती आहे, फॉन्ट स्टाईल कोणती आहे, साईज कोणती आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येते आणि ती चेंजही करता येते. ठीक आहे. कंट्रोल पी जर दाबलो मी तर कंट्रोल पी मध्ये प्रिंटसाठी आपल्याला हा डेटा जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय की असा इंटरफेस आपल्याला प्रिंटसाठी दिल्यानंतर येतो. आता
प्रिंटसाठी दिल्यानंतर इथं कॉपीज आपल्याला सिलेक्ट करता येतात, 1 2 किती कॉपीज आपल्याला घ्यायचा. या ठिकाणी तुमच्याकडे कोणते कोणते प्रिंटर आहेत त्याची यादी असते, ते प्रिंटर आपण इथून सिलेक्ट करायचे असतात. त्यानंतर किती पानं तुम्हाला, कोणती पानं तुम्हाला प्रिंट मारायचे आहेत त्याचा नंबर आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्याच्यानंतर पेज साईज चेक करता येते आपल्याला, A4 आहे, A3 आहे, लीगल आहे. पेपरही यातून आपल्याला चेंज करता येतं. ओरिएंटेशन चेंज करता येतं, म्हणजे आडवा पानावर प्रिंट घ्यायची, उभ्या पानावर प्रिंट घ्यायची, म्हणजे ओरिएंटेशन. तर आणि याला आपण कमांड दिली प्रिंट म्हटलं की तशा प्रकारचे पानं आपले प्रिंट होतील. तर ही होती वर्डबद्दल थोडक्यात माहिती. तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असल्यास स्वतः त्यावरती थोडं का होईना काम करा आणि जे महत्त्वाचे शॉर्टकट्स आहेत ते शॉर्टकट्स वापरून पहा. थोडक्यात काय, या ठिकाणी जायचं असं, तिथं खाली तुम्हाला शॉर्टकट दिसतोय, ते शॉर्टकट सगळे एका वहीत लिहून काढा आणि ते बाय हार्ट करून घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये शॉर्टकटवरती आलेला प्रश्न आपला जायला नको. तर ही झाली एक्सेल आणि वर्डबद्दलची माहिती. याच्यावरती डिटेल जर घ्यायचा असेल तर एखादं वर्ड शिकायचं असेल किंवा एक्सेल जर शिकायचं असेल तर 15-15 दिवस, काही काही ठिकाणी महिना डेप्थमध्ये जर आपल्याला ते शिकायचं असेल तर 1-1 महिन्याचा तो कोर्स आहे. एका व्हिडिओमध्ये हे सांगणं शक्य नाही. माझ्या परीनं जे मला महत्त्वाचं वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आणि याबद्दल अजून डिटेल जर घ्यायचं असेल तर त्या प्रकारचे आपण सूचित करावं. आपण आणखी डिटेलमध्ये याबद्दल व्हिडिओ बनवू. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.